हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर रचना सारंग शहा. आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधला जो सबस्क्रिप्शनचा टॉपिक आहे, जो जनरली तुम्हाला स्टुडंट्सला थोडासा कन्फ्युजन असतो, तो आपण थोडासा क्लिअर करूया. फक्त सबस्क्रिप्शन ही ऍडजस्टमेंट आज आपण बघूया. तर साधारणतः क्वेश्चन असा असतो की रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेला असतो आपल्याला, आणि रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये समजा आपला करंट इयर आहे, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 25, म्हणजे आपला करंट इयर कुठला झाला 24-25, आणि लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयर कुठला झाला तर 23-24, अँड नेक्स्ट इयर विल बी 25-26. तर रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट जेव्हा क्वेश्चन फॉर्म मध्ये आपल्याला दिलेला असतो, त्यावेळेला रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटला टू सबस्क्रिप्शन 23-24 चं 1,500, 24-25 80,000 अँड 25-26 3,500 असं टोटॅलिटीमध्ये 85,000चं सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालेलं आहे. कॅश स्वरूपात आपल्याला जे सबस्क्रिप्शन ह्या वर्षात मिळाले ते 85,000चं आहे, पण 85,000 ही अख्खी जरी या वर्षात मिळालेली असली तरी ह्या वर्षाची नाहीये. ह्या वर्षामध्ये फक्त 80,000 या वर्षाचे म्हणजे 24-25 ची 85,000 मिळालेत. 23-24 म्हणजे मागच्या वर्षीची जी आउटस्टँडिंग अमाऊंट होती त्यातली 1,500 मिळालेली आहे, आणि पुढच्या वर्षीची ऍडव्हान्स आपल्याला 3,500 मिळालेली आहे. अशी तिन्ही मिळून एकत्रितपणे 85,000 मिळालेले. आणि ऍडजस्टमेंट्स आपल्याला काय दिलेले आहेत त्यांनी, तर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर इज ₹7,000. ह्या वर्षीचं आउटस्टँडिंग किती आहे 7,000. आउटस्टँडिंग फॉर इयर 23-24 वॉज ₹2,000. म्हणजे लास्ट इयरचं आउटस्टँडिंग जे आपल्याला मिळालेलं नाहीये ते किती होतं 23-24 चं 2,000. अँड ऍडव्हान्स रिसिव्ह ड्युरिंग लास्ट और प्रिव्हियस इयर म्हणजे ऍडव्हान्स रिसिव्ह ड्युरिंग लास्ट और प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी जे आपल्याला ऍडव्हान्स मिळालेलं आहे ना ते किती आहे 8,000. तर हे सगळं ज्या वेळेला आपल्याला क्वेश्चन आपला प्रॉपर एनपीसीचा जो क्वेश्चन येतो त्याच्यामध्ये हे ज्या वेळेला येतं तेव्हा याचे पोस्टिंग किंवा याची ट्रीटमेंट कशी असेल, तर आपण काय करणार इथं ऍज युजल नेहमीप्रमाणे लिहिणार बाय सबस्क्रिप्शन, आणि या सबस्क्रिप्शनची अमाऊंट ह्या वर्षीची किती आहे 80,000, ती इनर कॉलम मध्ये येईल 80,000. बरोबर. मग आता हे लास्ट इयरचं 23-24चं 1,500 मिळालेलं आहे आपल्याला. सो हे मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग होतं, ह्या वर्षी मिळालंय 1,500. सो फॉरगेट इट. आपल्या या वर्षी जी कॅश मिळाली त्याचा इफेक्ट रिसिट्स अँड पेमेंटला गेला. याच्या व्यतिरिक्त त्या 1,500चं आपल्याला काही करायचं नाहीये. पण आउटस्टँडिंग फॉर द इयर 23-24 वॉज 2,000. मागच्या वर्षी आउटस्टँडिंग 2,000चं होतं, पण मिळाले किती आपल्याला फक्त 1,500. सो बॅलन्स शीट मध्ये आपल्याला ऍसेट साइडला दाखवायला लागेल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द इयर 23-24 500 स्टील आउटस्टँडिंग. 500 स्टील आउटस्टँडिंग. हे असं डायरेक्ट आउटर कॉलमला न लिहिता जर तुम्ही इनर कॉलमला लिहिलं तरी चालणार आहे, डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलं तरी चालणार आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे त्यांनी की आपल्याला आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर वॉज ₹7,000. सो ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. ह्या वर्षीचं आउटस्टँडिंग आहे. जरी आपल्याला मिळालेले नसले पैसे, ते आउटस्टँडिंग असले तरी पण ते ह्या वर्षीचं इन्कम असल्या कारणाने ऍड होतं. सो ऍड आउटस्टँडिंग 7,000. याचाच सेकंड इफेक्ट इथं येईल. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मागच्या वर्षीचं लिहिलं 23-24, या वर्षीचं 24-25चं 7,000. सो टोटल आउटस्टँडिंग आपला मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं मिळून ऍसेट साइडला दिसेल किती 7,500. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 7,000. आउटस्टँडिंग फॉर द इयर 23-24 वॉज 2,000. त्याचा इफेक्ट झाला. ऍडव्हान्स रिसिव्ड ड्युरिंग द लास्ट और प्रिव्हियस इयर वॉज 8,000. ओके. तर मागच्या वर्षीचं जे ऍडव्हान्स होतं ना, हे मागच्या वर्षी ऍडव्हान्स मिळाले. मागच्या वर्षी ऍडव्हान्स मिळाले म्हणजे ते ह्या वर्षीचं आहे, म्हणून ते सुद्धा ऍड होईल. ऍड ऍडव्हान्स रिसिव्ड in
लास्ट इयर फॉर करंट इयर. हे तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी इतकं पूर्ण डिटेल लिहिलेलं आहे. ते आहे किती? 8,000. सो टोटल किती झाले तुमचे? 95,000. टोटल किती झाले? 95,000. आता हे ऍडव्हान्स रिसिव्ड इन लास्ट इयर फॉर करंट इयर, याचा सेकंड इफेक्ट येणार नाही, कारण हा जो आउटस्टँडिंग ऍडव्हान्स मिळाला होता हा मागच्या वर्षी लायबिलिटीला मागच्या बॅलन्स शीट मध्ये दाखवला होता. आता राहिला प्रश्न 25-26 3,500 हा ऍडव्हान्स मिळालाय, तो लायबिलिटीला जाईल. प्री रिसिव्ड और ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन हे लायबिलिटी साइडला जाईल. अमाऊंट विल बी हाऊ मच? 3,500. 3,500 हा नेक्स्ट इयर साठी मिळालेला आहे. 25-26 चा तो ऍडव्हान्स आहे म्हणून लायबिलिटी साइडला जाईल. सो दिस इज व्हॉट यू हॅव टू डू फॉर सबस्क्रिप्शन्स. आलं लक्षात? ओके. असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सिद्ध कॉमर्स क्लासेसचे नवीन व्हिडिओज पाहत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. पुन्हा आपण असेच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया.